ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांचा आक्रमक पवित्रा. रात्री 11 वाजता धारच्या पेट्रोल पंपावर धडक. अखेर शेतकऱ्यांना डिझेल द्यायला भाग पाडले. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार जय जवान जय किसानच्या घोषणा सध्या हवेत विरल्याचे चित्र असून आज देशाच्या बळीराजाला डिझेलच्या एका थेंबासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सध्या सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पंपांवर वाहनांच्या मैलोनमैल रांगा लागल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत ही पेट्रोल पंप चालकांची मुजोरी कमारीची वाढली असून हक्काचे डिझेल मागणाऱ्या शेतकऱ्यांना हुकुमशाही पद्धतीनं नकार दिला जात असल्याचा प्रकार धाड येथे समोर आला. मात्र ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर पोलीस, महसूल प्रशासनाला आणि पंप चालकाला नमते घ्यावे लागले असून रात्री 12 वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आले. सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर आला असून शेतीची मशागत आणि पूर्व मशागतीची कामे वेगानं सुरू आहेत. डिझेल अभावी ही कामे खोळंबली असतानाच धार येथील भोंडे पेट्रोल पंपावर 26 मे रोजी दुपारी डिझेलचा टँकर दाखल झाला होता. टँकर रिकामे करून तात्काळ डिझेल वाटप करणं अपेक्षित असताना पंप चालकानं शेतकऱ्यांना 3 दिवस ताट करत ठेवले. रात्री 10 वाजेपर्यंत शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत रांगेत उभे होते. मात्र आता डिझेल मिळणार नाही, उद्या सकाळी वाटप केले जाईल असे पंप कर्मचाऱ्यांनी सांगताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी तातडीनं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला. ॲडव्होकेट तुपकर यांनी कसलाही विलंब न करता रात्रीच्या वेळी तातडीनं धार येथील पेट्रोल पंपावर धडक दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापनाला जाब विचारत तात्काळ डिझेल वाटप सुरू करण्याची मागणी केली. सुरुवातीला पंप चालकानं मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र ॲडव्होकेट तुपकर यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराची माहिती दिली. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी वणवण भटकावी लागत आहे. डिझेल उपलब्ध असतानाही ते न देणं आणि शेतकऱ्यांना हुकुमशाही पद्धतीनं नकार देणं हा अन्याय आहे. बळीराजाची अशी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी दिला. ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर पेट्रोल पंप प्रशासनाला माघार घ्यावी लागली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री ठीक 12 वाजता पेट्रोल पंपावर डिझेल वाटप पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे, आकाश माळोदे, गजानन नाईकवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमचे सहकारी श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाडाचे मालक गजानन गारोळे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद.